आणि कर्तबगार पुरुषाला दोन पत्न्या असतात, एक दृश्य आणि एक अदृश्य. ब्रह्मचार्याला पत्नी असते, ती बुद्धी असते. आणि ज्या घरामध्ये बुद्धिरूपी मैत्रीण आहे त्या घरातला पुरुष स्टँडर्ड आहे. आणि ज्या घरामध्ये बुद्धिरूपी मैत्रीण नाही त्या घरातला पुरुष पुरुष आहे, पण स्टँडर्डपणा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही, कारण की त्याच्या घरामध्ये सतत दरिद्री नांदेल. आणि म्हणून लेकर मोठे करायचे. विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेनं ज्ञानेश्वर माऊलीला मोठं केलं. मग दंडातल्या ताकदीनं मोठं केलं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं केलं? तुमच्या आमच्या घरामध्ये तुम्ही आम्ही तुमच्या आमचे लेकर दंडातल्या ताकदीनं स्टँडर्ड करतो का डोक्यातल्या ताकदीनं? बोला ना, बोललं पाहिजे. पोरं आपल्या तिथं दंडळेची कंडळे. मी म्हणलं कितवीला गेलं? ते म्हण चौथीला आहे. वजन ते म्हणे ती 83 किलो आहे. 83 किलो वय वर्ष. चौथीला मुलगा गेलं, 83 वर्षाचं आहे, 2 पायऱ्या चढल्या का धाप लागती. आपल्या घरामध्ये येड लेकरू जन्माला आलं. लक्षात असू. घरामधल्या स्त्रीला लेकराचं डायजेशन कळावं. घरामध्ये वॉरियर, घरामध्ये किंग, घरामध्ये राजा, शून्यातून विश्वकर्ण निर्माण करणारं लेकरू घरामध्ये प्राप्त व्हावं याच्याकरता परमार्थात असावं. पण मग ज्ञानानं म्हणजे बुद्धीनं स्टँडर्ड असावं, हृदयानं स्टँडर्ड असावं, आणि माय बापांना डोळ्यानं आनंदी असावं. सगळ्यात महत्वाचं परमार्थिक बळ तुमचं वाढत असेल बुद्धी आणि हृदय. गळ्यात किती माळ आहेत, किती मोठा झेंडा आहे खांद्यावर. तुमच्या परमार्थाची ताकद कुठं असेल तर तुमच्या बुद्धीत आणि हृदयात आहे. तुमचं हृदय किती स्टँडर्ड आहे, तुमची बुद्धी किती प्रगल्भ आहे. आणि ज्या घरामध्ये बुद्धी आहे, ज्या घरामध्ये महाराज हृदय स्टँडर्ड आहे, किरकोळ कारणावरून राग आला का बीपी वाढतो, म्हणजे आपलं हृदय फार कमकुवत आहे, फार कमकुवत. आपल्याला कोणी बोललं तरी तू घांगे आहे तू. हृदय किती पॉवरफुल आहे तुमचं. अपमान केला तुम्ही तुमचा, कोणीतरी तुम्हाला 10 लोकात बोललं, अपमान झाला, तुमचा बीपी वाढला आणि तुम्ही वाकडे झाले. तुमच्या फक्त दंडात ताकद आहे, बुद्धीत आणि हृदयात ताकद नाही. लक्ष्मी जरी घरात सांभाळून राहायचे असेल ना, तर ह्या गोष्टी दोन, हृदय आणि बुद्धी, हे दोन्ही खूप स्टँडर्ड लागतात. नाही तर येडेचं झालं खळ आणि येड आधुली घेऊ घेऊ पळ. येस, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुमची स्किन किती ग्लो करते याला शून्य किंमत आहे. तुमची बुद्धी किती ग्लो करते याला फार मोठी किंमत आहे. म्हणून जगत असताना परमार्थात आलोयत ना आम्ही, तर परमार्थामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अनर्थ घडवतात ना त्या स्टँडर्ड करायच्यात. आमची बुद्धी कधी कधी अनर्थ घडू शकते, ती आम्हाला दैदिप्यमान करायची. आमची नजर कधी कधी आम्हाला अनर्थ घडू शकते. रूप पाहता लोचन, हे डोळे बघायचेत आपल्याला. माणसं ओळखता आले पाहिजे, आणि ज्याला माणसं ओळखता आले त्याला परमार्थ कळता आला, आणि ज्याला माणसंच ओळखता आले नाही तुमचं आमचं द्या सोडून. अय आका, जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाचा चालक मालक धनी भगवान प्रभू रामचंद्रजी, त्याची पत्नी बोला कोण आहे? सीता माता. बरं, ती काय सर्वसामान्य आहे का? ती ब्युटी पार्लर मध्ये गेलीन, ॲब्रो करून आलीन, लिपस्टिक लावून आलीन, आणि आपल्या बायाचं जम्पर शिवून आली. सर्वसामान्य आहे का? सारं पाठाड उघड, मागचा गळा सगळा उघडा. ए ऐक, लक्षपूर्वक ऐक आई, तू छत्रपती राजांना जन्म देणारी राजमाता जिजाऊ आहेस. तू जमदाग्नीची पत्नी रेणुका आणि परशुरामाला जन्म देणारी रेणुका आहेस. माई, तू ज्योतिबाची सावित्री आहे. तू डॉक्टर आंबेडकर, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची भीमाबाई आहेस. तू माई
माझ्या भाऊबाबांची आई आहेस. तुझ्या पोटी महाराष्ट्रातला वॉरियर जन्माला आला, किंग जन्माला आला, राजा जन्माला आला. तुला तरी माणसं कळाले पाहिजे. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा, मूर्खाचा, नालायकाचा आणि बावळाटाचा अजिबात नाहीये. इथं ब्रिलियंट, शार्प, हुशार, दैदिप्यमान लेकरं लागतात. ए आई मला सांग, जनकाची मुलगी आहे, कन्या आहे, साक्षात लक्ष्मी आहे, रामाची अर्धांगिणी आहे. आणि मग मला सांगा माई, रावण ओळखता आला का? वय दुर्पत काकू, वय मंगल वहिनी हाय ना, समिंद्र काकून त्या हायत का? वाचा का? संगीत वहिनी आहे का? मग मयच आहे ती मारा. ए आई, एवढी मोठी माता सीता रावण ओळखता आला का? नाही. बरं रावण आला कुठं? ठिकाण कोणतं? बोला ना. पंचवटी कुठे आहे? बीड मध्ये आहे का? मग सांगा ना असं तुम्ही. नाशिक, पंचवटी. आणि आता एक 2-4 महिन्यापूर्वी रावण तिथं जागृत झाला. तो कोण आहे? तर त्या रावणाने साऱ्याला मूत पाजला. पाच फड्याचा नाग दाखिला. 1-1 लाखाचा चिचुका आणि मुद्यात तुम्हाला खडे घालायला दिले. आमच्या तुकोबरायने असं केलं, गोरोबा काकाने, चोखा महाराने, सेना महाराजाने, ज्ञानेश्वर माऊलीनं. ज्या घराला संत कळाले नाही ते घर कधीच मोठे होणार. तुम्हाला कोण कळलं माहितीये का? हे कळलं तुम्हाला? अरे तुम्हाला घांगे घुंगे लोक कळाले, संत कळून घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यात नाही. तुम्हाला वाऱ्यावारे लिंबावाले आणि बायकोला कान मंत्र द्यायचा आहे, एकटील पाठा. अरे हे कळाले सगळे नालायक तुम्हाला. अरे ज्या घराला संत कळाले, हे आई न पडे गुंता कोठे गाई, न पडे गुंता कोठे गाई, न पडे गुंता कोठे गाई, न पडे गुंता कोठे गाई. त्यांची पाने चालू जाता, न पडे गुंता कोठे गाई, न पडे गुंता कोठे गाई, न पडे गुंता कोठे थेण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंठा कोठे काय. त्या मार्गाने जा. याच्याकरता डोळे शुद्ध असावे, माणसं ओळखता यावे. नाही तर आमच्यासारखे कपडे घालून लय येत ना. कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश.
प्रभू रूपी धरी संन्यास वरी भगवा झाला ना मेन अंतरी वश केला का मी? माय बापांनो हे डोळे याच्या हे 756 मेगापिक्सलचे बर का कॅमेरावाले. याचं मेगापिक्सलिंग, याचं झुमिंग, याची 8K 4K, याची क्वालिटी, ॲनिमल प्लॅन, डिस्कव्हरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे कॅमेरे वापरतात ना त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीने मोठे. 756 मेगापिक्सल. न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया, मॉरिशस इथं पण कॅमेरे नाहीत असे. एवढ्या मोठ्या क्वालिटीचे कॅमेरे आहेत. आता जे तुम्हाला आता तुम्ही माझ्याकडे पाहताय, जे दिसतं ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला ना. जे दिसतंय तेच, जे दिसतंय ते बघत असाल तर तुकोबारायची दृष्टीने आपली दृष्टी सारखी झाली. अवघी रूपी तुझी देवा वंदू भावे करू सेवा आम्ही न देखो अवगुण पापी पवित्र शहाणा. तुकोबाराय म्हणता हे सब में ब्रह्म देखना उसे ज्ञानी कहते. सगळ्यांमध्ये ब्रह्म पाहणं त्याला ज्ञानी म्हणतात. म्हणजे आता जे दिसतंय ते पाहतो का जे बघायचं ते बघतो? जे दिसते ते नाही बघत, जे बघायचं ते बघतो. आता तुम्ही माझ्याकडे बघत असताना एवढंच बोलताल, बुवा चांगला बोलतोय पण कोण्या जातीचा असेल? जातीनं बऱ्याच जणांना मातीत घातलेलं आपलं नाही करायचं. अरे येडी माकी चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. कुठपर्यंत आहोत आपण? माय बापांनो ज्या घराला संत कळाले, संतांनी सांगितलेला परमार्थ कळाला. हो आई, ते घर फार मोठे झालेत आज. महाराष्ट्रामध्ये त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, MBBS, त्या घरामध्ये जिल्हाधिकारी आहे आज. ज्या घराला परमार्थ कळाला, ज्या घराला नजर कळाली, त्या घराला कोणाचीच नजर लागत नाही. ज्या घराला नजरच माहित नाही ते कायम घरात काही बी चालू आहे. गाणे कोणते सकाळी उठलं तरी ना हेवडा मे नाचे मोर टाका ठय्यन अन बदला मौसम फिदला मौसम बदला ये नगरिया. अरे हे जर तुमच्या घरात चालू असेल, नको त्या लव्ह स्टोऱ्या बघण्यामध्ये तुमचं घर रंगून गेलेलं असेल. पिक्चरचा विषय काढला तर 99% लव्ह स्टोरीचे पिक्चर आहे. 99%. आपल्या पोरावरून पुरीवर काय बुद्धीवर काय परिणाम होणार? मालिका जरी पाहिले आपण, आपले डोळे तर सारं लबडच पाहते. मालिका जरी पाहिल्यात, मालिकात असं राहतं, दोघं नवरा बायको राहते, त्याचे आई वडील, त्याला चांगल्या प्रकारचा जॉब, सॉफ्टवेअर इंजिनियर. ते म्हणलं एक दिवस आपण तिकडे दर्शनाला जाऊ डोंगरात. केली तिने गाडी चालू, स्विफ्ट. म्हातारा म्हातारी बसवले आणि म्हातारा म्हातारी बसवल्यानंतर माय बापांनो तो स्वतः गाडी चालायला बसला. गाडी फर्स्ट सेकंड थर्ड टाप काय डिस्टर्ब व्हायचं नाही. लाईट गेली, लाईटीला काय डिस्टर्ब होतं? तिथे चालता चालता असे माणसं मरत येत, काय घेऊन बसले, लाईट गेल्यावर माणसं मरत येत. हा गापक्यान कधी दिवाळी जण भरोसा नाही. वक्त किसी का गुलाम नहीं और रसगिरी सत्ता नहीं हाथी, रसगिरी सत्ता नहीं रसगिरी सत्ता नहीं हाथा, रसगिरी सत्ता नहीं क्षण भंगुर है नहीं भगवता, क्षण भंगुर है दया न करता, क्षण भंगुर है दया न करता, क्षण भंगुर है दया न करता. रसगिरी सत्ता नहीं हाथी, रसगिरी सत्ता नहीं हाथी, रसगिरी सत्ता नहीं हाथी, रसगिरी सत्ता नहीं हाथी, नहीं हाथी. घास गिळी सत्ता नहीं हाथी, वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेती. वेळ कुणाकडून काही घेत नाही. समोर यमदूत आला, तो जर म्हणला तुला निघावं लागन, मी जर म्हणलं मी बाबा आहे, ते म्हणत तू तर पाहिला निघ, तुला हे 12चा आहे.
लक्षपूर्वक आहे का? कारण की ते म्हणले तो यासारखे बाबा सप्ते करते तर हिशोबच येत नाही. तू पाहिला नाही तो सटाऊ गुरु के बटाऊ चेले कामांगे गुरु तो खाएंगे चेले नाही तर दोघही उपैसी मेले. अशातला आहे तू. तू निघ. वेळ कोणासाठी थांबून राहत नाही. लक्षपूर्वक आहे का? ओळखता आले पाहिजे माणसं तर कल्याण हे. नाही तर आपलंच वावर लबाड लोक इकायला लावितेन. बऱ्याच लबाडाला आपण ओळखू शकलो नाही. 70 एकर जमिनी आपल्याच इकून आपण मोकळं झालो. ज्यांना इकिल्या का ते आपल्याच वावरात हाटेल टाकले आणि आपण म्हणलं वय येऊ का चहा वाटायला वय. घांग्या आहे तू. 100% घांग्या आहे. असून पोकल्यान असून जेसीपी आहे, पेट्रोल पंप आहे, रोड टच जागा आहे. बापाने 100 एकर पोराला जमीन दिली. पोकल्यान थांब ना गडी बरा रंग दिन. बापाने पोकल्यान दिलं, जेसीपी दिली, पेट्रोल पंप दिला, 100 एकर जमीन दिली, बीड जवळ प्लॉटिंग दिली. तर पोराला लबडनी सारं इकायला लावलं. पोरग 6 वर्षात सगळं संपून टाकलं वनवे महाराज. आणि तेच आता बीडच्या स्टँडवर त्याला एक थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे हे करते. अहो कुठे आहात तुम्ही? आपली 150 एकर जमीन आपल्याला आपल्या पोरांना येड करून लबाडाने ऐकायला लावली. पोराच्या दंडात ताकद आहे का डोक्यात ताकद आहे? अरे आपल्या पोरांच्या दंडात ताकद आहे. नको ते खाऊ घातलं आणि येडी लेकर केली. आणि येडे लेकर झाले तर त्याला नाथ बाबा म्हणतात. काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा. उपजोणी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे ने होय. अरे जननी जने तो ऐसे जने, संत बने या शूर, नहीं तो तू बांझ भली काहे बिघाडे नूर. जननी जने तो वैसा जने, संत भये आशु, नाही तो बाझ बनी काहे बिगाड़े नो. हे माई काहे बिगाड़े नो. जननी जने तो ऐसा जने, संत बने आशु, नहीं तो तू बात बनी काहे बिगाड़े नूर. हे माई काहे बिगाड़े जननी जने तो ऐसे जने, संत बने या शूर, नहीं तो तू बांझ भली काहे बिघाडे नूर. माय बापांनो, बाळंतनी असं बाळंत व्हावं. एक तर तिच्या पोटी संत जन्माला यावा, नाही तो वीर जन्माला यावा. नाही तर तू वांजुटी राय कशाला येड्याला जन्माला घाल. आता काही बऱ्याच बाया म्हणते आणि बाबा काय ते काय आमच्या हातात आहे का पोरत. मस्त लहानपणी मस्त त्वायवणीत हारी पाठात उड्या आणत होत ते. मग कस काय फिरल्यावन झालं तिने एकदम म्हाताऱ्याला उचलून टाकलं. कोणाबरोबर फिरतोय ते पहा. नाही मग चांगलं होतं पण खाल्लाकडच्या पोराच्या नादी लागलं. ते नादी लागलं नाही. तुमच्या पोराला त्या पोरांबद्दल अट्रॅक्शन होतं, नादी लागलं नाही. ते नाही वेगळं. त्यालाच तशी सवय होती तिकडे जाण्याची सवय. नको त्याच्या पंक्तीत आणि नको त्याच्या संगतीत बसू नका. त्याच्याकरता डोळे स्टँडर्ड पाहिजे. माणसं ओळखता आले पाहिजे. तुम्हाला ओळखता आले तर तुमचं कल्याण आहे. नाही ओळखता आले तर कधी प्रॉपर्टी संपन हे सुद्धा माहिती होणार नाही. आणि तुम्हाला बी सांगतो अहो, आपल्या मालकाचे मित्र कोणते येत कोणते नाहीत, आपल्या घरात येत कसे असत ते कसे हे कळत का तुला का? तू गांगी तू. अहो तुम्ही आम्ही काहीच नाही. सीतेला रावण ओळखला नाही, तुम्ही आम्ही कोण आहे?
सीतामातेला रावण ओळखू शकली नाही सीतामाता, तुम्ही आम्ही कोण आहे? माई भगवान लक्ष्मणजीनं रेषा आखून टोकली, मर्यादाची रेषा, आणि सांगितलं वहिनी याच्या पलीकडे जाऊ, याच्या पलीकडे जाऊ, याला म्हणून द्या ना, याच्या पलीकडे जाऊ नका. आता आत्या बाई वहिनी गेली का थांबली? जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या आज ती रावणाच्याच ताब्यात आहे, आणि जी मर्यादेत आहे ती रामाच्या ताब्यात आहे. आलं सारं रामायण. रामायण याच्यातच आहे ना? नाही ना, मायावाला सारा पाठ आहे रामायण, मा पाठ आहे राम. अरे पाठ आहे पण तो रामायण करतो आणि भावाचा खोबा काढला तो. हे आहे बरं. रामासारखा पती मिळावा याच्याकरता तुम्ही उपवास करता की नाही? बरं, जिला मिळाला तिला कळाला का? होय, मग तिला जर कळाला असता तर तिनं हारणा माग पाठीला असता का? हारण कयच होत सोन्याच, मग सीतेनं रामाला सोन्या माग पाठीला असत का? कळाला असता तर ते सोन्या माग गेली. भगवान प्रभू रामचंद्रजी सोन्या माग गेले, इकडून दुसऱ्याच सोन्या आला, भिक्षाम देत. आणि त्या सोन्याने उचललं, सोन्याच्या नगरीत नेलं. नवरा काय माग पाठीला? आता कुठं जाऊन बसलेली आहे? कोणच्या नगरीत? सप्तकोटी घरे शुद्ध. हा, मग आता मग तिनं सोन्याचे अलंकार घालाव का नवऱ्याचं नाव घ्यावं? सोन्या माग पाठीला नवरा. नाही, मग मी काय म्हणून राहिलो, आपला विषय काय आहे? आपला विषय काय आहे का नाही? ज्याला कळलं त्याचाच परपंच चांगला आहे, ज्याला कळलं नाही ते कुठं उता नाही. हा, आणि मग मला सांगा, जिनं सोन्या माग पाठीला आता सोन्याच्या नगरीत आहे, मग आता ध्येन कोणाचं? सोन्याच करायला पाहिजे ना. आता कोणाचं करती? वेळ निघून गेलं, दात पडल्यावर माळा घालायची सवय लागलेली आपल्याला. एक जण खोबा मोळडा, मग म्हणला मी तर मोटरसायकल चालितच नाही, म्हणलं का म्हणते म्हणे इकडे सगळं घासलेलं आहे. अरे 40 एकर इकून दारू नको सोडू. 40 एकर संपली, मग मठात आला आपा महाराजाकडे, बाबा काय माळ घालायची? ते म्हणे कमून? ते म्हणे आता गुंठा नाही राहिला ऐकायला. करावी तातडी. वेळ निघून गेल्यावर ब्रह्मज्ञान जरी आलं ना तुमच्याकडं, तरी त्या ब्रह्मज्ञानाला किंमत नाही. याच्या करता हे फार महत्वाचं. दगडामध्ये देव बघायचा आहे, डोळे फार महत्वाचे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. मोठी गंमत आहे. त्याने माझ्या घरात यावं, कळलं का? त्यानं माझ्या ताटात जेवण करावं. काय अलौकिकता आहे. आणि म्हणून माझे डोळे त्याच्या चरणावरती जडलेले असावेत. आता मंगळवेड्यापासून परमार्थाला माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाची बारी लागले. आणि मग मला सांगा, आमचं लक्ष पांडुरंगाकडे असावं की नाही? आता मंगळवेड्यापासून गर्दीत आहोत, आम्ही बारीला उभा आहोत प्रताप महाराज, मग आमचं लक्ष कुठं असावं? कोठोळे महाराज पांडुरंगाच्या चरणाकडे असावं की नाही, का मधी घुसणाराकडे? आमचं लक्ष कुठे? पांडुरंगाकडे का मधी घुसणाराकडे? अडकवत तू बा राहिलो इथं नाही काय? का करू राहिला तू? मधी घुसू राहिला का? काय कळू राहिलं का नाही तुला? महाराज पांडुरंगाच्या बारीला आहोत, तर मधी घुसणाराकडे लक्ष आहे. आणि एक पुन्हा एकदा लक्षपूर्वक आहे का, तुकोबराय म्हणाले, तुझं मुख पाहिलं मी कितीतरी जन्माचं दुःख विसरू शकतो. अनंत जन्मीचे विसरलो लोका, अनंत जन्मीचे विसरलो लोका.
रंगा अनंत जन्मीचे हा विसरलो दुःख अनंत जन्मीचे हा विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो अनंत जन्मीचे आता तुझे मुख आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो, किती जन्माचं दुःख विसरलो. बरं जाऊन तुमचं द्या सोडून. मा मी तर महिन्यातून 2दा आहे पंढरपूरला. माझं बरं माझं द्या सोडून. महाराष्ट्रातले सगळे महाराज मंडळीत एकत्र आहे का इचकलेले आहेत? बोला ना. याची कोणी एखादा शब्द गेला का त्यात पाय बरं का आहे का तारीख घेऊन येत नाही, त्याला तारीख देऊ नका बरं का, देऊ नका देऊ नका. हो हो अडचण येते. मी माझ्या बापाच्या चित्तेला आग देत होतो, आगणी देत होतो, तरी काहींचे फोन होते ते दुसरीकडे कार्यक्रमाला गेला असेल. हो आमच्याकडून एखादा कार्यक्रम काही अडचणीमुळं थांबल्या गेला असेल आणि तुम्ही तर लगेच फोन करून सांगता आमचा कार्यक्रम कॅन्सल झाला, मग आम्ही काय करायचं? याचे भान नाही महाराज. आणि काही तर मुगूची पुडी मळता बाबा लोक लय पैसे घेते. आमच्याकडे काय 800 900 एकर जमीन येत. कोणाकडे 800 900 1000 एकर जमीन? ज्याच्याकडे त्याच्याकडे तर थोबड उचकटत नाही. मग कोणाकडे माहिती आहे तुम्हाला? मग जमिनी कोणाकडे 800 एकर, विदेशात स्विस बँक मध्ये पैसे. बाबा लोकांकडे का लाबाड्या करणारे गोरगरिबाचे घरकुल संडास खाणाऱ्याकडे रोड खाणाऱ्याकडे पैसे किती आहेत? आणि आपण त्यांना म्हणलो का आपल्या दुसरी दिवशी कुबा काढते. ओ एक पिक्चर येतो किती कोटी घेऊन जातो? 1,500 कोटी घेऊन जातो. आपल्या नजरेत ती दिसत नाही, दिसतच नाही. एक पिक्चर आला 1,500 कोटी घेऊन गेला आणि त्या पिक्चरनं कितीतरी 1000 पोराचं आणि पुरीचं वाटोळ केलं. त्याच्यात नाही का आला बाय किती जणांचं फ्युचर संपलं. नाही ना, काही काही म्हणतात बाबा लोक अरे एक लक्षात ठेवा, ज्यांनी आपलं जीवन पांडुरंगा करताना ह्या कपड्या करता समर्पित केलेलं आहे ना, ते महात्मे वेगळेच आहेत मायबापांना. आमच्या आळंदीचे कुरेकर बाबा समर्पित केलं. देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरी बाबा समर्पित केलं. नगद नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबा, मायबापांना भगवानगडाचे मठाधिपती डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री, मायबापांना पुन्हा तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ बाबा शास्त्री. 2-4 लोक परमार्थात दुसरी येते तर थोड्या थोड्या चुका करून जाते. तर लोक आम्ही जरी खाली उतरलो ना बाबा तरी आमच्याकडे असेच पाहते लफडे काय ना बाबा. लक्षपूर्वक आहे का? ओळखता आले पाहिजे माणसं. म्हणून मायबापांनो दगडामध्ये मूर्तीमध्ये देव बघायचा आहे, नॉट इज जोक. हे डोळे किती स्टँडर्ड असावे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया त्याच्या मूर्तीवर डोळे. आणि मायबापांनो माऊलीतनं तर पद्मासन घातलेलं चिदानंद रूप स्योहम स्योहम अहम निर्विकल्पो निराकार रूपो गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. पद्मासन घातलेलं माऊलीनं. आणि मग आपल्या माऊलीनं पद्मासन घातलं कुटियेमध्ये. तो भगवंत आला. भगवंत आल्यानंतर तो आलेला अनुभव आपल्या बहिणीला म्हणजे मुक्ताबाईला सांगत असताना किंवा आपल्या
बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगत असताना ते म्हणू लागले, सजणे रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप शर्करा योग आहे. आमचे पूजनीय, आमचे परमार्थातले गुरुबंधू, परमपूज्य स्वर सम्राट, स्वर अलंकार, कीर्तन केशरी आमचे वणवे गुरुजींचा आज जन्मदिवस आहे. दुग्ध शर्करा योग आहे, त्यांचा सुद्धा आपण सेलिब्रेशन करणार आहोत. 10:17 झालेले आहेत. 10:40 पर्यंत मी कीर्तन करणार आहे. त्यांनी बरोबर 8:40ला चालू केलेलं आहे. हो, लवकर आलेलो होतो मी. वेळ फार महत्वाची. उद्या पण कीर्तन आहे, परवा पण कीर्तन आहे. पण एक लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यामध्ये जर सतत वासना भरलेली असेल तर त्याच्यामध्ये देव दिसू शकत नाही. तुमच्या डोळ्यामध्ये सतत क्रोध भरलेला असेल तर त्या तुम्हाला प्रेम दिसू शकणार नाही. तुमच्या डोळ्यामध्ये सतत लोभ भरलेला असेल, हे डोळे वेगवेगळ्या प्रकारचे. पण माऊलीकडून ज्ञानाचं अंजन घालून घ्या एकदा. ज्ञानराज माझे योग्यांशी मावले, जेणे निगमवले प्रगट केले. माऊलीकडनं ज्ञानाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये घालून घ्यावं म्हणजे
माऊलीनं सांगितलेल्या ओव्यान सच्चिदानंद बाबाने लिहिल्या त्या आपल्या डोळ्यानं जर वाचल्याच तर ज्ञानांजन आपल्या नेत्रामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला थोडीशी संताची नजर येईल. नजरेमध्ये फरक आहे. नजर येईल. आणि संताची नजर मायबापांनो ही कर्तृत्वाची नजर आहे. बऱ्याच ठिकाणी काही काहीला कोणताच परमार्थ कळलेला नाही, ते पारमार्थिक लोकांना कमेंट करून मोकळे होते. काहीच कळलेलं नाही. हे पकवादातला ध माहित नाही प माहित नाही तरी साबळे गुरुजीला म्हणत असते नाही ना असं वाजायला पाहिजे वच. अरे घेणं देणं कंदील लावून येणं येड्याच्या खिशाला 6 पियन. तुमची कॅपॅसिटी किती आहे ज्ञान संवर्धन करण्याची? तुमच्या घरातलं वातावरण किती शुद्ध आहे? तुमच्या घरामध्ये आहार किती शुद्ध आहे? तुमच्या घरातली लक्ष्मी किती पवित्र आहे? तुमच्या घरातली स्त्री किती आचरण शुद्ध आहे? तुमच्या घरामध्ये तुमच्या स्त्रीच्या पोटी आलेले लेकरं, तुमच्या DNA मधनं जन्माला आलेले लेकरं किती ब्रँड आहेत? का भूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे, जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभा शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमुठ, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची या. ऐसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची या. बीजाची शुद्धता, घरामध्ये बापाची शुद्धता, घरामध्ये आईची शुद्धता, त्यावेळेस घरामध्ये कर्तृत्ववान लेकरं. संत भगवान बाबा सारखे, संत वामन भाऊ सारखे, संत नगद नारायण बाबा सारखे, स्वानंद श्रीनिवासी काशीगिरी बाबांसारखे, पूजनीय आमचे भीषण बाबा सारखे राष्ट्रीय संत, यांच्यासारखे लेकर, तुकोबारायासारखे लेकर घरामध्ये जन्माला यावेत. याच्याकरता घर मोठा असावं का घरातल्या माणसाचे विचार? होय ताई, विचार कसे नाही येतात? द्वाऱ्या घालून घरात कवळं बांधलं, चांगली विचार यायला लागले बाबा आमच्या मालकाला कवळं बांधून. नाही ना, आमच्या तिकून आणला का, अंगारा आणला का, आम्ही पाण्यात टाकीतो ना रोज प्यायला. तेव्हापासून आमचं पोरगा धोरणात आलेलं आहे. अंगणीन धोरणात येतोय होय. सेंदरे हेंदरे दैवती आपुल्या पोटाशी. एक लक्षात ठेवा, बाण लगा जब लखन लाल को संजीवनी पिलाई थी, महिमा गमा पार है पवन पुत्र हनुमान का, जिस माला में राम ने वो मारा है किस काम की. लक्ष्मणजीला बाण लागला. बाण लागल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रजी कर्तुम आकृतुम अन्यथा कर्तुम जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाचा चालक मालक धणी तो आहे. मग मला सांगा, भगवंताने भगवान प्रभू रामचंद्रजीचा भाऊ लक्ष्मण आहे आणि बाण लागला. बाण लगा जब लखन लाल को संजीवनी पिलाए थे. बाण लागला. बाण
आणि मग असं हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं का? अशक्य काय रामाला? आसाराम महाराज, कोठोळे महाराज, अशक्य काय? मग हातात कमंडलूतलं पाणी घेतलं ना, असं केलं का? ओम केलं का? हे आई, अरे जगाचा मालक हे, त्याने कधी मंतर मारला नाही, कधी दोरी घातली नाही. ते पा आता उई करत असन, पा आता नाच झाला असन. केलं केलं हो, बोला ना. अजिबात नाही. बरं, माऊलींना, सोपान काकाला, निवृत्ती दादाला, मुक्ताबाईला एवढा त्रास होता, माऊलीन कोण कोण दोरी भारून आणली, मग गळ्यात घालायचे, मग लय थरात देते लोक. असं केलं? अरे आज्ञा नाही तुमच्या द्वाऱ्या. ज्याला तुकोबरायचा गाथान, ज्याला माऊलीची ज्ञानेश्वरी कळाली ना महाराज, त्याच घरामध्ये फिलॉसॉफर जन्माला येतात, त्या घरामध्ये तत्ववेत्ते जन्माला येतात. ज्या घरामध्ये गाथा नाही, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, ज्या घरामध्ये गीता नाही, ज्या घरामध्ये शास्त्र नाही, ज्या घरामध्ये एकहीच कळलेलं नाही, ज्या घरामध्ये अजूक आहार कळाला नाही, बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरीवाडा, वडापाव, भजेपाव, मिसळपाव, चाऊमिन, मॅगी, नूडल्स आणि येड्या कोंबड्या. धर 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 व्हाय तिकडे, खुड खुड धर धर. येड्या कोंबड्या खातो तू. अजूक आपल्याला खाणं कळालं नाही, संत कुठं कळणार आहे तुम्हाला? हे युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, इंद्रियासी सार, इंद्रियासी सार, इंद्रियासी सार, इंद्रियासी सार, नस विलास रे, नस विलास रे, नस विलास रे, नस विलास रे, प्रभु भाषण, प्रभु भाषण, प्रभु भाषण, प्रभु भाषण, युक्त आहार विहार, आहार विहार, आहार विहार, युक्त 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 आहार विहार, विहार विहार. दद्दान दद्दान. युक्त युक्त आहार, आहार मग युक्त, इथं मठात येऊन जेवला आणि नको त्याच्या संग हिंडला. आहार मग चांगलं खाल्ला, पण पचला कोणाच्या सानिध्यात. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार. त्याला बघायचंय, सोपा आहे का तो? योग्याला सुद्धा दृष्टीच पडत नाही तो. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी. पाहता पाहता मनाला पुरे धनी, पाहता पाहता मनाला पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देवा, देखिला
जोगिया दुर्लभ तोम्या देखीला साजणे त्याला बघा. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं योगामध्ये समाधीमध्ये माझ्या माऊलीला बघितलं. पद्मासन घालून कुटियामध्ये बसलेले ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे आणि आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगतात, ऐक ना सजणे, पहाटच्या मुहूर्तावरती मंदिरातला घंटाचा निनाद ऐकू येत होता, टिटवीचा चिवाळा कुठंतरी ऐकू येत होता, मोराचा निनाद ऐरणीच्या डोहामध्ये चंद्र जसा मरून पडलेला दिसत होता आणि कुटियाचा दरवाजा उघडला गेला. निळाभोर प्रकाश माझ्या कुटियेमध्ये आतमध्ये आला आणि प्रकाश आल्यानंतर आबीर बुक्याचा सुगंध कुटियामध्ये पसरल्या गेला आणि मैत्रीण सखे असा घोंगटून आलेला तो आणि वलचणीचं पाणी माझ्या आढ्याला गेलेलं म्हणजे जीवाचन शिवाचं ऐक्य झालेलं आणि त्याला मी बघितलं. तो आत येत असताना गुलाबाच्या पाकळ्यासारखे तळपायाचा रंग होता. असे हळूहळू मंद मंद पावलं टाकत टाकत कुटियामध्ये आला आणि पायापासून वरती बघितलं पिळदार पिंढाऱ्या, मग पोटावरती असा निळा धोतर आचे कोचे खाऊन बांधलेलं होतं. कमराला चांदीची साखळी होती अशी पडलेली, मस्त खाली त्या पोट पाठीला चिटकायला गेलेलं. हे योग्याचे लक्षण आहेत, भोग्याचे नव्हे. त्याचं पोट पाठीला चिटकायला गेलेलं सजणेन मग वरती बघितलं तर गळ्यामध्ये वैजंती माळा, थोडस वर गेलो तर मग कानामध्ये सोन्याचे कुंडल, त्याच्यामध्ये नीलम नावाचा खडा, त्या खड्याचा प्रकाश गालावर निळा चमकत होता. ओठाकडे बघितलं तर ओठावरती डाळिंबाचे दाणे पिळून टाकल्यानंतर जेवढा रसरसीत ओठ वाटतील तसे डाळिंबाचे दाणे पिळल्यासारखे ओठ आहे सजणे. सरळ नाक, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात असे सुंदर हरणासारखे डोळे, काजळ घातलेले, असा मस्त गंध लावलेला, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भुवया, मोठं कपाळ, खांद्यापर्यंत कुरळे केस, अनेक भोंगे एकत्र बसावेत तेवढे केस वाटत होते दाट आणि असा घोंगटून आलेला अंगावर घेतलेला. मी उठलो समाधीतून सजणे आणि त्या आलेल्या प्रतिकृतीला आणि आकृतीला मला वाटलं असं मिठी मारावी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, अशी मिठी मारावी. पण मी जवळ गेलो आणि योग निद्रेमध्ये किंवा योगामध्ये असताना मी जवळ गेलो, त्या मूर्तीच्या मिठी मारली आणि मग मला आभास झाला इथं दुसरं तिसरं कोणी नाही, माझा मीच आहे. तो हा विठ्ठल भरला, तो हा विठ्ठल भरला, तो हा विठ्ठल भरला, तो हा विठ्ठल भरला, तो हा माधव भरला, तो हा माधव भरला, तो हा विठ्ठल भरला, तो हा विठ्ठल भरला, आपापले निष्पाप हात वरती करा बरं, आपण भजन करू टाळी वाजून. निष्पाप हात बर का, ज्या हाताने पाप केलं नाही, ज्या हात पाप करणार नाही, असे हात वरती करा. विठोबार कुमाई जय जय विठोबा Oh
सहजणे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याला बघायचंय, त्याला जाणायचंय. असा सुंदर दैदिप्यमान कीर्तन महोत्सव सोहळा आमच्या आप्पा महाराजाने आश्रमामध्ये आहे. सुरुवात झालेली आजपासनं. कितीतरी विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत दादा? 100 विद्यार्थी आहेत. आणि व्यवस्था चांगली आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण देतायत मुलांना. मधून मधून आमच्या वणवे महाराजांचं लक्ष आहे, आमच्या माऊली महाराजांचं लक्ष आहे, इथं आसाराम महाराज पूजनीय यांचंही लक्ष आहे. मायबापांनो, अशी दैदिप्यमान या ठिकाणी संस्था आहे. धर्माचं काम करणारी माणसं आहेत इथं. परमपूज्य आदरणीय कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांचं सुद्धा लक्ष या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. आणि आता तसं माझं येणं जाणं चालू राहतं, पण मला लक्ष द्यायचं येत नाही. मी आज इथं तर उद्या तिथं, उद्या तिथं तर परवा तिथं. रोज हिंडफिरी आई प्रसन्न झालेली आहे मला. आणि हिंडफिरी आई प्रसन्न असल्यामुळं मला म्हणजे तसं तुम्हाला काही लागलं किंवा काही वाटलं, हक्काने फोन करायचा बाबा. मला काही नाही, भगवंताने खूप दिलंय आणि त्याच्यातलं मी आता वाटीत चाललोय हळूहळू. ढाळे नाही, वाटायचंच पाहिजे, वाटायलाच पाहिजे, वाटायला पाहिजे. नाही तर नाक धोताराला गाठीन बँकेत कोटी, काही उपयोग नाही. परमार्थामध्ये मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. कधी जाणार आहोत माहिती नाही. आपल्या आपल्या परीनं आपण परमार्थ वाढत राहायचं आहे. आपापल्या परीनं परमार्थिक माणसाला काही जर नड लागली तर आपणच धावत जायचं, आपणच ती पूर्ण करायची. ह्या गोष्टी आपण करायला हव्यात. करतायत बरेचसे गड, करतायत बरेचसे संस्था, करतायत आपले बरेचसे करतायत ना. मायबापांनो, वारकऱ्याच्या मागं पुढं उभे असणाऱ्या संस्था आहेत. बरेचसे गडकरी आहेत, बरेचसे मठाधिपती आहेत. कोणाला अडचण नड लागली तरी, कुणाचं दुखत असेल तरीही, कुणाच्या शाळेला पैसे नसतील तरीही, आता बरेच जण कमेंट करून मोकळे होत असतील, कारण की बाबा लोक फक्त त्यांचेच घर भरीत आहेत. आप्पा महाराज आहेत, कार्यक्रमाला गेले, हे लेकरालाच खाऊ घालतात ना. मोठे करतात हे लेकरं. आणि म्हणून असे काही गोष्टी आहेत, त्या सांभाळल्या पाहिजे. नाही तर काही उपयोग नाही. आपण किती मोठा परपंच केला आणि घरात जर येडा जन्माला आला तर तो काही पीडा करून ठेवतो. म्हातारीने बुलेट घेतली, त्याचा सायलेन्सर काढला, त्याचा सायलेन्सर काढला आणि दुसरा टाकला. अरे येडी माँ की चांद बेटे, उदबत्ती लगा के हगने को बैठे. अरे मोठ्याच्या गाड्या कधी येतात आणि कधी जातात हेच कळत नाही. आणि आपली गाडी आली का सारं गाव उठत. आणि म्हणून मोठे ते मोठेच माणसं असतात. कधीच्या नावात कोंबडील गुलाबजांबू, काय उपयोग आहे का माय बापांनो. आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्या असाव्यात, सगळ्या गोष्टी आनंदाने कराव्यात. आणि म्हणून शेवटच्या चरणात दिग्दर्शन सर्व सुखाचे आगरे, सर्व सुखाचे आगरे, सर्व सुखाचे आगरे, सर्व सुखाचे आगरे, सर्व सुखाचे आगरे.
माधव बरवा तोहा माधव 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 वाह वाह टाळी टाळी जय हो माधव माधव माधव